मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। महाडीबीटी अपडेट्समध्ये आज ITIच्या मुलांना अगदी महत्त्वाची बातमी आहे। तर आपले सरकार महाडीबीटी यांच्यामार्फत जी स्कॉलरशिप दिली जाते तर त्याच्याबद्दल ही बातमी खूप महत्त्वाची आहे। तर यामध्ये बघाल तर 2023 मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे 5500 आता जवळपास सगळ्यांचेच आलेले आहेत। फक्त काही मुलांचे बाकी आहेत, त्यांनाही अजूनही चान्स आहे। तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख वाढवली आहे। 2023 किंवा 2024 या विद्यार्थ्यांनी अद्याप जर अर्ज भरला नसेल तर या ठिकाणी दर महिन्याला 500 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत। तेच म्हणजे एकत्रित 6 महिन्याचे या ठिकाणी एकूण 5500 या बऱ्याच विद्यार्थ्यांना आलेले आहेत आणि अर्ज भरण्याची तारीख सुद्धा या ठिकाणी वाढवली आहे। तर जाऊ डिटेल्स व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। तर मित्रांनो महाडीबीटीच्या वेबसाईटवर जा आणि बघा, तर तुम्हाला तुमच्या अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुमचा स्टेटस दिसणार आहे। त्याचबरोबर इथे वर एक स्क्रोल होतो आहे। आता समजा आपण मोबाईल व्हर्जन घेतला तर वरती एक स्क्रोल होतो आहे। यामध्ये 15 जून पर्यंत इथे डेट वाढवलेली दिसते आहे। आतापर्यंत 31 मे ही डेट होती आणि या ॲप्लिकेशन करण्यासाठी इथे लास्ट डेट फॉर ॲप्लिकेशन म्हणजे अटेन्शनमध्ये बघा टाकले आहे नोटीसमध्ये। ॲप्लिकेशन जे आहे ते नवीन असेल किंवा रिन्युअल असेल 2024-25 करिता तर हे या ठिकाणी लास्ट डेट वाढवलेली आहे। तर ती लास्ट डेट 15 जून म्हणजे 31 मे जी लास्ट डेट होती ती या ठिकाणी 15 जून 2025 ही केलेली आहे। त्यामुळे अद्याप ज्यांनी अप्लाय केलं नसेल, रिअप्लाय केलं नसेल, काही डाऊट असताना त्या ठिकाणी जर इश्यू झाला असेल तर 15 जूनपर्यंत सदर ॲप्लिकेशन्स तुम्ही पाठवू शकता। जी मुलं ITI मध्ये ॲडमिशन घेतात तर त्या मुलांना दर महिन्याला 500 रुपये स्टायपेंड दिला जातो। दरमहा 500 रुपये विद्यावेतन ही जी योजना आहे त्यानुसार 11,500 एवढं विद्यावेतन दर महिन्याला मिळणार आहे। याबाबत आपण बरेच व्हिडिओ बनवले आहेत, त्याची डिटेल तुम्हाला लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। ज्यांनी अद्यापपर्यंत अर्ज भरले नसतील त्या सगळ्यांना परत एकदा 15 दिवसात पुन्हा एकदा अर्ज भरू शकतात। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि धन्यवाद।